म्हणजे समजा मी तुम्हाला असं म्हटलं की काल रात्री आपल्या स्टुडिओमध्ये चक्क एक पांढऱ्या कपड्यातलं भूत फिरत होतं, तर तर मी साहजिकच लगेच म्हणेन की आधी मला प्रत्यक्ष दाखवा आणि मगच मी विश्वास ठेवेन. हो ना, बरोबर. पण मग मला सांगा, आपण आपल्या मोबाईलवर रोज जे खोटे मेसेजेस किंवा फॉरवर्ड्स येतात, त्यांचा पुरावा का बरं मागत नाही? हाच तर खरा प्रश्न आहे. अगदी. आणि म्हणूनच आज आपण एका खूप भन्नाट विषयाचा सखोल वेध घेणार आहोत. आपली ती खूप गाजलेली आणि जुनी मराठी म्हण आहे ना, याची देही याची डोळा. नेमकं याच म्हणीचा आपण आज धांडोळा घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे नामदेव उर्फ पुरावा पाटील यांच्या काही एकदम गमतीवार कथांचे संदर्भ आहेत. हो. आणि आजच्या या काळात ना, जिथे फेक न्यूज आणि खोट्या माहितीचा महापूर आलाय, तिथे ही जुनी म्हण किती मोठा हत्यार ठरू शकते हे आपण बघणार आहोत. खरंय, कारण नुसती माहिती असणं पुरेसं नाहीये, ती पडताळून पाहण्याची आपली सवय का मोडत चाललीये हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. कसे ना, या कथेतला आपला हा नामदेव म्हणजे एक वेगळंच रसायन आहे बघा. त्याला प्रत्येक गोष्टीचा ना प्रत्यक्ष पुरावा लागतो. आता एकदा गावात भूताची अफवा पसरते. महापट्ट्या काय करतो माहितीये? रात्री 12 वाजता हातात टॉर्च आणि लसूण घेऊन, आणि चक्क खिशात विमलचा पुढा घेऊन. हो, ते तर महत्वाचं. तर हे सगळं घेऊन तो मंदिराजवळ भूत शोधायला जातो. पण तिथे भूताऐवजी त्याला कोण भेटतं माहितीये? कोण? त्याची स्वतःची संतापलेली बायकोच त्याला भेटते. अरे बाप रे! पण कसे इथे सगळ्यात मोठी गोम अशी आहे की जेव्हा आपण अफवांच्या अंधारात भरकटतो ना, तेव्हा वास्तवाचा असा एखादा कडकडीत फटका बसल्याशिवाय आपली झोप उडत नाही. अगदी बरोबर. म्हणजे बघा, नुसतं ऐकलेलं असतं तेव्हा मेंदूला उगाच भीती वाटत राहते. पण जेव्हा माणूस स्वतः जाऊन खात्री करतो तेव्हा तो गैरसमज मुळासकट नष्ट होतो. हो ना? म्हणजे नामदेवचा भूतावरचा विश्वास उडालाच, पण वास्तवाची म्हणजे बायकोच्या रागाची प्रचिती त्याला याची देही याची डोळा आणि म्हणायची. नेमकं. मग मला एक प्रश्न असा पडतो की भूताची अफवा तर गावातली झाली, हो. पण आजकाल प्रत्येकाच्या खिशात एक वेगळंच मायाजाल बसलंय. इंटरनेट. हो. आणि तिथे या पुराव्याची सगळ्यात जास्त गरज असताना लोक का बरं आंधळे होतात? कारण इंटरनेटवर माणसाच्या तर्कबुद्धीला गुंगवून टाकण्याचं काम अल्गोरिथम्स करतात. आता हेच बघा ना, नामदेव जेव्हा पहिल्यांदा 5G इंटरनेट वापरतो तेव्हा त्याला 2 दिवसात केस वाढवा आणि पोट गायब करा अशा जाहिराती दिसतात. अरे बापरे. आणि त्यावर तो काय म्हणतो? सुरुवातीला तो इंटरनेटला थेट फसवणूक एक्सप्रेस असं घोषित करतो. आणि त्याची ती ऑनलाईन शॉपिंगची कथा तर भयंकरच आहे. त्याने म्हणे सलमान खान स्टाईल टी शर्ट मागवला आणि तो आला एवढा छोटा की गावातल्या बकरीलाही बसेल की नाही शंका. हो. आणि त्याने डिलिव्हरी बॉयला चक्क सुनावलं की हे त्या मॉडेललाच परत दे. पण मला पडलेलं कोडं वेगळंच आहे इथे.